नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, खूप सेवेकरांच्या मनातला एक प्रश्न आहे, की बऱ्याच जणांना ना स्वामी महाराजांच्या नित्यसेवेची खूप आवड असते. नित्यसेवेबद्दल आपण खूप ऐकतो आणि बरेच जण ठरवतात, की महाराजांची नित्यसेवा आता सुरू करायची. नित्यसेवा म्हणजे काय? तर बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे दररोज 3 अध्याय क्रमशः वाचणं. आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6 आणि परवा त्याच्या पुढचे असे दररोज 3 अध्याय आपण वाचत असतो. 3 अध्याय रोजचे वाचून झाल्यानंतर त्याच्यानंतर 11 माळ श्री स्वामी समर्थ जप याला नित्यसेवा म्हणतात. बरोबर आहे. ही जी नित्यसेवा असते ही आपल्याला आयुष्यभर सुरू ठेवायची असते आणि जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ही नित्यसेवा अखंडपणे रुजू होत नाही तोपर्यंत तुमच्या ज्या इतर सेवा असतात, ज्या तुम्ही विशेष कार्यासाठी करतात, तर त्या सिद्धीला जात नाहीत, असं नेहमी गुरुमाऊली देखील सांगतात आणि हा अनुभव देखील आहे मित्रांनो. तर बघा, पण बऱ्याच जणांना ही नित्यसेवेची आवड असते, पण जेव्हा आपण बसतो 3 अध्याय तर वाचले जातात सहज. परंतु त्याच्यानंतर मुख्य प्रश्न असतो 11 माळ जप करण्याचा आणि हे 11 माळ जप करायला आपण जेव्हा बसतो, नव्याने असतो, तर त्यावेळेस 11 माळ जप करत आपल्याला सगळं ब्रह्मांड आठवायला लागतं आणि सगळ्या ब्रह्मांडातले चंद्र, सूर्य, तारे आपल्याला दिसायला लागतात आणि चांगल्या-चांगल्या लोकांकडून एका वेळेस बसून हे 11 माळ जप पूर्ण होत नाही. कंटाळा येतो, अंग दुखायला लागतं, पाय दुखतात, नको-नको ते विचार येतात, आळस यायला लागतो, डोकं दुखायला लागतं आणि त्याच्यामुळे 1-2 दिवस आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर तो नादच आपण सोडतो आणि याच्यामुळे आपण स्वामी सेवेपासून दुरावतो आणि त्याचा त्याग करतो आणि परिणामी आपल्या जीवनाचं नुकसान करतो. तर बघा, ही जी नित्यसेवा आहे 3 अध्याय रोज स्वामी चरित्र आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप ही जीवनाचं कल्याण करणारी सेवा आहे आणि तुम्हाला आयुष्यातल्या कुठल्याही संकटातून अलगद बाहेर काढणारी सेवा आहे. परंतु ती अखंड आपल्याला रुजू करावी लागते काही महिन्यांपर्यंत कमीत कमी. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतात. बरं, मग ही सेवा करायची कशी? तुम्ही म्हणजे खूप जण विचारतात, की मग ही सेवा आमच्याकडनं होतच नाहीये, तर आम्ही काय करायचं? तर बघा, ज्यांच्याकडून हे 11 माळ जप आणि अध्याय 3 हे एका वेळेला बसून होत नाही, अशा तुमच्या सगळ्यांसाठी मी आज अत्यंत प्रभावी असा उपाय घेऊन आलेलो आहे, ज्याच्यातनं तुम्ही जर या उपायाप्रमाणे जर का कृती केली, तर तुमची ही जी सेवा आहे, मी तुम्हाला शब्द देतो, की हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही नित्यसेवा ही अखंड रुजू करायला लागणार. तुमची सेवा ही अखंड रुजू होईल आणि तुम्हाला जो होणारा त्रास होता, तो होणार नाही. काय करायचंय आणि कशी करायची? सगळ्यात प्रथम आपण चूक काय करतो माहिती का, की आपण नित्यसेवा ऐकली रे ऐकली, की आपण लगेच येतो, बसतो आणि ती सेवा करायला सुरुवात करतो आणि कुठलंही काम जे आपण कधीही बघा केलेलं नसतं याच्यापूर्वी आणि ते जर एकदम तुम्ही अंगावर घेतलं, तर ते कसं शक्य होणार आहे? साधी गोष्ट आहे. सेवेचंही तसंच असतं मित्रांनो. एकदम 11 माळ जप करायला बसणं आणि 3 अध्याय वाचणं आणि एकाच वेळेस ते एकाच ठिकाणी मांडी घालून बसणं, हे लगेच लीलया प्रत्येकाला शक्य होत नाही. ते फार कठीण काम असतं सुरुवातीला. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर नित्यसेवा जर करायची ना, तर त्याची सुरुवात ही आपल्याला चढत्या क्रमाने करायची. आता चढत्या क्रमाने म्हणजे कसं? कुठलाही दिवस बघून तुम्ही सेवेला सुरुवात करा. अगदी आज व्हिडिओ बघताय आजपासूनही करू शकता. काय करायचं, की ज्या दिवसापासून तुम्हाला सेवा सुरू करायची, महाराजांसमोर बसायचं, दिवा अगरबत्ती लावायची, हात जोडून साध्या शब्दामध्ये जसं तुम्हाला जमेल महाराजांना विनंती करायची, की महाराज मला तुमची नित्य सेवा दिंडोरी प्रणितजी माऊलींद्वारे दिली गेलेली आहे. ती सेवा मला करायची तीव्र इच्छा आहे महाराज आणि मला कृपा करून तुमच्या सेवेत सामील करून घ्या महाराज. मला सामर्थ्य द्या, बळ द्या. अशी साध्या शब्दामध्ये विनंती करायची महाराजांना आणि काय करायचं, एकदम पूर्ण सेवा करायला लागायची नाही. पहिल्या दिवशी काय करायचं, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ घ्यायचा आणि त्याच्यातला पहिला अध्याय जो आहे, तो पहिला अध्याय पठण करायचा. पहिला अध्याय पठण झाला, एकच अध्याय वाचायचा पहिल्या दिवशी. पहिला अध्याय पठण झाला, पुस्तक बंद करायचं, हातात जापमाळ घ्यायची आणि जापमाळ घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे. एक माळ. एका माळेमध्ये 108 मणी असतात. तर एक माळ म्हणजे 108 मणी, एक मणी मागे ओढत 108 वेळा स्वामी समर्थ जाप करायचा आणि माळ पण ठेवायची. स्वामींना मुजरा करायचा, उठायचं. पहिल्या दिवशी एवढीच सेवा करायची. दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवेला बसायचं आहे. दुसऱ्या दिवशी सेवेला बसल्यावर काय करायचं, आज दिवस दुसरा आहे ना, तर मग आपण काय करायचं, स्वामी चरित्र घ्यायचं. दुसरा दिवस म्हणून आज 2 अध्याय वाचायचे. काल वाचला होता तो पहिला अध्याय आणि आज नव्याने एक दुसरा अध्याय त्याच्यात ऍड करायचा आहे. 2 अध्याय पठण झाले, पुन्हा पुस्तक ठेवायचं, जापमाळ हातात घ्यायची.
श्री स्वामी समर्थ. काल किती जाप केला होता? 1 माळ. आज काय करायचं? 2 माळ. म्हणजे ग्रंथ त्याच्यातला 1 अध्याय आज ॲड करायचा आणि 1 माळ जाप ॲड करायचा. दुसरा दिवस झाला तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी काय करायचं? स्वामी चरित्र सारामृतचे 1, 2, 3 3 अध्याय पठण करायचे. किती माळ जाप करायचा? 1, 2, 3 3 माळ जाप करायचा तिसऱ्या दिवशी. चौथ्या दिवशी 1 ते 4 अध्याय आणि किती? किती? 4 माळ आपल्याला जाप करायचा आहे. ठीक आहे. असं 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी काय करायचं? एक दिवसाला आपल्याला काय करायचंय? एक अध्याय आणि एक माळ हे आपल्याला काय करत जायचंय? वाढवत जायचंय. कुठपर्यंत करायचंय हे? हे 11व्या दिवसापर्यंत करायचंय. म्हणजे 11व्या दिवसापर्यंत तुमच्या माळा होतील किती? 11 आणि अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत किती? 1 ते 11. 11व्या दिवशी तुमची ही सेवा पूर्ण झाली की 12व्या दिवसापासून पुन्हा महाराजांना तशीच विनंती करून आता काय करायचंय? 12व्या दिवशी तुम्ही बसून नित्यसेवेला खरं म्हणजे सुरुवात करायची. कशी करणार आहे सुरुवात? 12व्या दिवशी 1 ते 3 अध्याय वाचायचे. अध्याय 1, 2, 3 आणि 11 माळ जप करायचा. आता तुम्हाला तो सहज जमणार आहे. इथून पुढे 12व्या दिवसापासून तुम्ही बघा की तुमचा जो येणारा कंटाळा, तुमचा त्रास, आळस हा 12व्या दिवशी तुम्हाला जाणवणार नाही. जर तुम्ही 11 दिवस ही सेवा अशा चढत्या क्रमाने केली. हा उपाय करून बघा. निश्चित तुमची नित्यसेवा ही अखंड रुजू होणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्याप्रमाणे तुमची सेवा करून बघा आणि तुम्हाला सेवेला किती ऊर्जा मिळते आणि किती तुम्हाला उत्साह येतो ते मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगायचं. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.